एसएससीच्या एक्झामला किती झोल आणि घोळ होतो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. किती लोकांनी आंदोलनं केली, किती लोकांनी तक्रारी केल्या, गव्हर्नमेंटला जाब विचारला, काही फरकच पडत नाही. एवढी हजार रुपयाची फी घेऊन सुद्धा थर्ड क्लास क्वालिटीचे कॉम्प्युटर, कधी सर्व्हर डाऊन, कधी एक्झाम कंडक्ट करणारे एम्प्लॉई यांना ट्रेनिंगच व्यवस्थित दिलेली नसते. काही ठिकाणी क्वेश्चन पेपर सुद्धा लोड होत नव्हते. घरापासून 500 किलोमीटर दूरवर जाऊन एक्झाम देत होते. राजस्थानमधील काही मुलांचा एक्झाम सेंटर तिकडे अंदमान निकोबार बेटामध्ये पडला होता. अशा एकूण 55,000 कंप्लेंट एसएससी बद्दल आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या एक्झामसाठी गरिबांची, शेतकऱ्यांची मुलं हे एक्झामला बसलेली असतात. अशा मुलांना, आपल्या परिवाराला, आपल्या फॅमिलीला जर गरिबीतून बाहेर काढायचं असेल तर ह्या एक्झाम शिवाय कुठला ऑप्शनच शिल्लक नसतो. बोलायला सोपं आहे की महाराष्ट्राच्या मुलाला यूपी मध्ये एक्झाम द्यायला काय होतंय, पण प्रॉब्लेम काय माहितीये, ह्या एक्झामसाठी अशी काही मुलं आहेत ज्यांच्याकडे साधी एक्झामला जाण्यासाठी चप्पल सुद्धा नसते. अशा मुलांचे एक्झाम सेंटर नंबर तुम्ही लांब कुठेतरी नेऊन टाकताय. तो एवढा श्रीमंत नाहीये की तिथे जाऊन तो पिझ्झा बर्गर खाऊन दिवस काढेल. तो मुलगा साधा 10 रुपये सुद्धा खर्च करणार नाही. एक वेळ तो उपाशी राहील पण तो 10 रुपये सुद्धा खर्च करणार नाही. एक्झाम मध्ये तुम्ही क्वेश्चन चुकीचा टाकता, ही तुमची चुकी आहे. बरं, एखाद्या मुलाने त्या क्वेश्चन साठी चॅलेंज केलं तर त्याच्या वर तुम्ही 100 रुपये सुद्धा घेता. बरं, 100 रुपयाचं जाऊ दे, आणि सांगितलेली गोष्ट जर बरोबर असेल, त्याच्यामध्ये काही चूक निघाली तर ते 100 रुपये सुद्धा तुम्ही रिटर्न करत नाही. एक्झाम सेंटरला बॅग ठेवायला जागाच नसते. एवढ्या लांबून विद्यार्थी येणार, त्याला बॅग ठेवण्यासाठी कुठली सोयच उपलब्ध केलेली नसते. बरं, एक्झाम सेंटरला बॅग अलाउड नाही, बाहेर ठेवलं तर चोरीचा प्रश्न आहे. याच मजबुरीचा काही लोक फायदा उठवून एक्झाम सेंटरच्या बाहेर धंदा उभा करून 40 रुपयाला बॅग ठेवण्यासाठी पैसे घेतात. या गोष्टीचा मी स्वतः सुद्धा अनुभव घेतलेला आहे. कितीतरी अशा मुली आहेत जे एक्झाम देण्यासाठी रात्रीच्या निघतात. त्यांची सिक्युरिटी जबाबदारी कोणाची? आणि जेव्हा हे सारे प्रॉब्लेम मांडण्यासाठी सगळी लोक, सगळी मुलं, टीचर जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा काय भेटलं? त्या दिल्ली पोलिसांनी यांना काठीने बदललं, यांना मारहाण केली. आय होप गव्हर्नमेंट याच्यावर काहीतरी उपाययोजना करेल.